राखी यांना मी बोलवतो पाणीपुरी या स्टॉलचं उद्घाटन करण्यासाठी. चल मार. पाणीपुरी रेडी आहेत, तुम्ही ठरवा. राखीजी. मी ओके. गोड खारट तिखट. गोड खारट तिखट आंबट कडू. हे कडू आहे. रितेशजी आपल्यासाठी पण पाठवते मी बनवून. नक्की पाठवा, पण मला फ्लेवरही सांगा. तिखट आपल्यासाठी गोड गोड. हा. तर सुरू करूया आपण गोड. तर मला वाटतं सगळ्यात गोड इथे जे आहे संकेत तूच आहे गोड. थँक्यू. घे. आणि तिखट तिखट तर एकच आहे, माझी मांजर. या. दीपाली ये. तिखट आहेस तू, तिखट एकदम तिखट. मिरचीचा आवड तुला द्यायला पाहिजे होता. ते पण टाक ना त्याच्यात. तिखट काय रे? नाही तिखट म्हणजे तिखटच. ते मार आहे त्याच्यात. चला. ठसका लागेल हळूहळू. मी रितेशजी जी. थोडं गोड, थोडं खारट, थोडं तिखट, थोडं आंबट हे मिक्स करून मी माझा जो मित्र आहे त्याला देणार आहे. ये रे ये पटकन ये. सगळं मिश्रण आहे तू. लाल साहेब. लाल बाच. लाल बादशाह. क्या बात आहे. लाल बादशाह. मराठीच्या अपकमिंग एपिसोडमध्ये एक नवा ट्विस्ट आला आहे. भाऊच्या धक्क्यावर पाणीपुरी टास्क संपल्यानंतर तिखट गोड आंबट कडू आणि घरातील सदस्य यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. तर आता दुसरीकडे भाऊनी सदस्यांसाठी आणखीन एक टास्क आणला आहे, तो म्हणजे आईस्क्रीमसाठी. आणि यावर त्याने आता सागरला बोलून घरातील कोणत्या सदस्यांचं डोकं लवकर गरम होतं हा सदस्य निवडायला सांगितला आहे. आणि यावर सागरने आईस्क्रीम विशालला दिली आहे. आणि एवढंच नव्हे तर विशालने त्या आईस्क्रीम ॲक्सेप्ट देखील केला आहे. तर तुम्हाला घरातील सदस्यापैकी आणखी कोणाचं गरम आणि तापट बिहेवियर आढळतो हे कमेंट करून नक्की सांगा. मराठी कला विश्वातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल टेलीचक्कर रिजनला नक्कीच सबस्क्राईब करा.